नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण असणारा सामाजिक शास्त्र हा जो विषय आहे, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासाचे IMP प्रश्न असा सराव प्रश्नसंच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, यामध्ये सराव म्हणून आपण नवीन प्रश्न कोणते घेत आहोत तर या ठिकाणी यापूर्वी टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारता आले होते असेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे. या ठिकाणी मोजून या ठिकाणी जर बघितलं तर 24 दिवस या ठिकाणी परीक्षेला शिल्लक आहेत. मग आपण शेवटच्या दिवसामध्ये IMP प्रश्नांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला अभ्यास तपासायचा आहे या ठिकाणी. ओके. आणि विद्यार्थी मित्रो, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या टाईपच्या सर्व प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि किती प्रश्नाची उत्तरे बरोबर येतात हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती नदी विषुववृत्ताला दोनदा ओलांडते? बघा, विषुववृत्त जो आहे या ठिकाणी पृथ्वीवरून जे मध्यातून गेलं त्यामध्ये विषुववृत्त. ओके, तर विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडणारी नदी कोणती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो. बघा, ॲमेझॉन, नाईल, कांगो आणि मिसिसिपी. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी कांगो ही जी नदी आहे, ओके, कांगो नदी ही विद्यार्थी मित्रो विषुववृत्ताला 2दा ओलांडते. ओके, कांगो नदी जी आहे ती विषुववृत्ताला 2दा ओलांडते, त्यामुळे ऑप्शन नंबर सी कांगो हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ही नदी जी आहे विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडते. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्रो बघा, याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. पहा, कांगो नदी ही विषुववृत्ताला 2दा ओलांडते, तर त्याच पद्धतीने भारतामध्येही मही नावाची नदी आहे बघा, जी कर्कवृत्ताला 2 वेळा ओलांडते. ओके, मही नावाची नदी काय करते तर कर्कवृत्ताला 2 वेळा ओलांडते. विद्यार्थी मित्रो, टीईटीच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहेत, कारण की टीईटी परीक्षेत वारंवार प्रश्न हे रिपीट होत असतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून रिकामी जागा यांना प्रसिद्धी मिळाली. ओके, अरेबियन नाईट्स कथेमधील नायक म्हणून कोणास प्रसिद्धी मिळाली? हरून अल रशीद, अबू बकर, उस्मान आणि अली. तर विद्यार्थी मित्रो, अरेबियन नाईट्स हा काय प्रसिद्ध असा कथासंग्रह आहे आणि या कथासंग्रहामध्ये विद्यार्थी मित्रो तर नायक म्हणून जे आहे, नायक म्हणून या ठिकाणी कोणाला प्रसिद्धी मिळाली? तर या ठिकाणी बघा, नायक म्हणून विद्यार्थी मित्रो हरून अल रशीद याला प्रसिद्धी मिळालेली आहे. ओके, हरून अल रशीद हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा, याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, हरून अल रशीद काय आहे तर अरेबियन नाईट्स या कथेतील नायक म्हणून हरून अल रशीद यांना प्रसिद्धी मिळाली होती. आता हरून अल रशीद हा अरेबियन नाईट्सच्या अनेक कथांमध्ये एक शहाणा आणि न्यायप्रिय असा खलिफा म्हणून जो चित्रित करण्यात आलेला आहे, ज्यांना 1001 रात्री, ओके, ज्यांना 1001 रात्री 1001 नाईट या कथासंग्रहात नायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्याला ज्या कथासंग्रहामधून प्रसिद्धी मिळाली तो कथासंग्रह देखील कोणता आहे तर या ठिकाणी बघा 1001 नाईट म्हणजे काय तर 1001 रात्री असं या ठिकाणी आहे. ओके, बघा आता यामधील काही प्रसिद्ध कथा देखील आहेत. यामध्ये कोणकोणत्या येतात? यामध्ये बघा, अलादीन आणि त्याचा जादूचा दिवा ही प्रसिद्ध कथा आहे. त्यानंतर अलीबाबा आणि 40 चोर हा एक कथीच आहे. आणि सिंदबादची सफारी, ओके, सिंदबाद नावाचा सिंह यावरची सफारी असा हा या ठिकाणी आपल्याला दिसतो. यामध्ये अलादीनवरती आपल्याला चित्रपट देखील बघायला मिळालेले आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर बघा, मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान असणारी खिंड, ओके, मध्य आणि दक्षिण सह्याद्री जी आहे यांच्या दरम्यान असणारी खिंड याला काय म्हणतात? थळघाट, फोंडाघाट, पालघाट की कुंभार्ली घाट? विद्यार्थी मित्र, या खिंडीला पालघाट असे म्हणतात. ऑप्शन नंबर सी पालघाट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पालघाट हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाटची खिंड आहे. ओके, मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान काय तर पालघाटची खिंड आहे. थळघाट यालाच कसारा घाट जो आहे हा पश्चिम घाटातील सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुंबईला आणि नाशिकशी जोडणारा एक प्रमुख रेल्वे आणि रस्ते महामार्ग या ठिकाणी आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. अरवली पर्वतात सर्वात उंच शिखर, ओके, अरवली पर्वतामधील सर्वात उंच शिखर IMP असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. आतापर्यंत टीईटी परीक्षेत हा बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, यामुळे सर्वांनी हा पॉईंट IMP म्हणून नोट डाऊन करून घ्यायचा आहे. सद्भावना, अस्तंबा, गुरुशिखर आणि माउंट एव्हरेस्ट. तर अरवली पर्वतातील म्हटलं आहे तर अरवलीमधील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्र ते म्हणजे गुरुशिखर. ऑप्शन नंबर सी गुरुशिखर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा आता इतर जे आहेत, सद्भावना जे होतं हे विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. अस्तंबा हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. गुरुशिखर ज्यावरती आपला प्रश्न होता हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. आत्मीय सभा, ओके, आत्मीय सभा
कुठे स्थापन करण्यात आली होती? बघा, आत्मीय सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मद्रास, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई. तर आत्मीय सभेची स्थापना ही या ठिकाणी विद्यार्थी मित्र कलकत्ता या ठिकाणी चालू करण्यात आली होती. कुठे? कलकत्ता. ओके. कोणी केली होती? तर राजा राममोहन रॉय. ओके, राजा राममोहन रॉय यांनी जी आहे आत्मीय सभेची स्थापना ही केली होती. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. बघा, आत्मीय सभा ही 1815 मध्ये स्थापन करण्यात आली आणि कोणाद्वारे? तर राजा राममोहन रॉय यांच्याद्वारे ही सभा स्थापन करण्यात आली होती. कुठे? तर कलकत्ता या ठिकाणी. आणि राजा राममोहन रॉय यांनी IMP मध्ये बघा 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची देखील स्थापना केली होती. ओके, 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची देखील स्थापना जी आहे त्यांनी केली. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? ओके, केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्रे आहेत ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाळशास्त्री जांभेकर. विद्यार्थी मित्र, काय असणार या प्रश्नाचं उत्तर? तर केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्रे आहे ही लोकमान्य टिळक यांनी सुरू केली आहेत. ऑप्शन नंबर ए, लोकमान्य टिळक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे जी आहेत लोकमान्य टिळकांनी सुरू करण्यात आलेली होती. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी या दोन्ही वृत्तपत्राचा आपण समजून घेऊया. काय आहे बघा, तर या ठिकाणी बघा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली आहे. यामध्ये केसरी जे आहे, केसरीची सुरुवात ही 4 जानेवारी 1881 मध्ये झाली. तर मराठा हे 2 जानेवारी 1881. ओके, तर विद्यार्थी मित्र, केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि मराठाचे स्वतः बाळ गंगाधर टिळक हे स्वतः त्या ठिकाणी संपादक होते. केसरी कोण्या भाषेमध्ये होतं? तर मराठी भाषेमध्ये होतं आणि मराठा जे आहे इंग्रजी भाषेमध्ये. ओके, या ठिकाणी लक्षात द्या, मराठा हे इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित होणारं वृत्तपत्र या ठिकाणी होतं. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे? ओके, खालीलपैकी कोणतं सरोवर आहे ज्याची निर्मिती ही उल्कापातातून करण्यात आलेली आहे? चिल्का, सांबार, लोणार की पुलिकत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी उल्कापातापासून निर्माण झालेले सरोवर आहे ते आहे लोणार. ओके, ऑप्शन नंबर सी, लोणार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, उल्कापातापासून निर्माण झालेलं कोणतं आहे? तर लोणार हे सरोवर आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर विद्यार्थी मित्र हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. ओके, बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं आणि उल्कापातून निर्माण झालेलं हे जगातील एकमेव सरोवर आहे. बघा, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर लेक हे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव आणि अद्वितीय सरोवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. काय? हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि याची खोली किती आहे? 137 मीटर. ओके, खोली किती येते? 137 मीटर एवढी याची खोली आहे विद्यार्थी मित्र. आणि याचं पृष्ठभागाचं जे क्षेत्रफळ आहे हे 1.13 चौरस किलोमीटर आहे. ओके, 1.13 चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सोबतच जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? बघा, जिल्हा परिषदेच्या ज्या काही विविध समित्या असतात त्या समित्यापैकी सर्वात महत्त्वाची असणारी समिती कोणती? वित्त समिती, आरोग्य समिती, स्थायी समिती की कृषी समिती? विद्यार्थी मित्र, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हटलं तर ती येतं स्थायी समिती. त्यामुळे ऑप्शन नंबर सी, स्थायी समिती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, स्थायी समिती जी आहे ही जिल्हा परिषदेमधील सर्वात महत्त्वपूर्ण असणारी समिती आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र स्थायी समितीला काय काय कार्य असतात? तर अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणे, जिल्हा परिषदचा मासिक खर्च हिशोब पाहणे, कोणत्याही विषय समितीकडून कोणतीही माहिती मागवण्याचा अधिकार हा स्थायी समितीला असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जपानमधील उद्योग समूह. विद्यार्थी मित्र, IMP प्रश्न आहे, TET मध्ये हा वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला. जपानमधील जे उद्योग समूह आहे त्या उद्योग समूहांना रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? मेइजी, जेनरो, झेबेत्सु की शोगुन. ओके, तर जपानमधील जे उद्योग समूह आहेत विद्यार्थी मित्र त्यांना झेबेत्सु असे म्हणतात. काय म्हणतात? झेबेत्सु असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर सी, झेबेत्सु हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, जपानमधील उद्योग समूहांना काय म्हणतात? तर झेबेत्सु असे म्हणतात. ओके, ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. IMP आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे, लागलं तर स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, चला बघा, जपानमधील जे मोठे उद्योग समूह आहे किंवा ज्या औद्योगिक व्यापारी घराणे आहेत, जी औद्योगिक घराणी आहे त्यांना झेबेत्सु असे म्हणतात. जपानमधील औद्योगिक घराण्याला देखील काय म्हणतात? झेबेत्सु असे म्हणतात. आणि हे मुख्यत्वे ऐतिहासिक आणि कौटुंबिक नियंत्रणाखाली व्यापारिक संघटना होय. ओके, कौटुंबिक नियंत्रणाखाली असणाऱ्या व्यापारी संघटना होय.
कुटुंब प्रमुख या ठिकाणी मुख्य असतात कंपनीचे देखील त्या, आणि ज्यांनी काय जपानच्या औद्योगिक विकासात मोठी भूमिका बजावलेली आहे. ओके, जपानचा जो औद्योगिक विकास झालेला आहे यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोणाची, झेबेत्सू यांची आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे, माऊ माऊ चळवळ रिकामी जागा येथे झाली. ओके, माऊ माऊ चळवळ कुठे झाली विद्यार्थी मित्र, बघा केनिया, झिम्बाब्वे, घाना आणि दक्षिण आफ्रिका. तर माऊ माऊ चळवळ कुठे झाली होती, तर ही कुठे झाली होती विद्यार्थी मित्र, तर ही झाली होती केनिया या ठिकाणी. कुठे, केनिया. त्यामुळे ऑप्शन नंबर ए केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, या ठिकाणी केनिया मध्ये जी आहे ही पूर्व आफ्रिका. ओके, केनिया काय पूर्व आफ्रिकेचा भाग आहे, तिथे माऊ माऊ चळवळ झाली होती. यामध्ये बघा 1952 ते 1960च्या दरम्यान ब्रिटिश वसाहतीचे राजपूत संपुष्टात आणणे आणि हिरावून घेतलेली जमीन परत मिळवणे याकरता याचा उद्देश होता. प्रमुख गट कोण होते, तर किकुयू जमातीचे लोक आणि गनिमी काव्याचा वापर केला. ओके, बघा या ठिकाणी प्रमुख देखील समजून सांगतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रमुख कोण होते, तर किकुयू जमातीचे लोक जे होते. ओके, आणि ज्यांनी काही गनिमी काव्याचा वापर केला हे या ठिकाणी काय होते, तर हे प्रमुख या ठिकाणी होते. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेण्यापूर्वी बघा अजून स्पष्टीकरण. तर याचा परिणाम काय झाला, तर ब्रिटिशांनी काय केलं होतं विद्यार्थी मित्र, तर हे बंड अत्यंत कठोरपणे चिरडून टाकलं, ज्यामध्ये हजारो केनियन लोकांना एकाग्रता शिबिरात या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आणि महत्त्व काय, तर हे बंड जरी लष्करीदृष्ट्या अयशस्वी झाले. ओके, हे बंड जरी लष्करीदृष्ट्या अयशस्वी झाले, त्यामुळे काय केनियाच्या स्वातंत्र्याचा मार्ग जो आहे मोकळा झाला. ओके, यामुळे काय, तर केनियाच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला होता. कोणती चळवळ आहे, तर माऊ माऊ चळवळ. ओके, माऊ माऊ चळवळ आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, याल्टा कराराचा भंग. ओके, याल्टा जो करार आहे, तर याल्टा कराराचा भंग विद्यार्थी मित्र कोणत्या देशाने केला, हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे विद्यार्थी मित्र. तर बघा याल्टा कराराचा भंग आपल्या सर्वांना माहिती आहे, हा रशिया या देशाने केला होता. ओके, कोणी केला होता, रशिया. त्यामुळे विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा याल्टा करार जो आहे 1945चा आहे. यामध्ये मुख्यत्वे कोण होते, तर याचा भंग कोणी केला होता, सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाने याचा भंग केला होता. बघा हा करार फेब्रुवारी 1945 मध्ये चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टॅलिन यांच्यात ही परिषद झाली होती. याचा भंग रशियाने पूर्व युरोपमध्ये लोकशाही सरकार स्थापन न करता कम्युनिस्ट सत्ता स्थापन केली आणि याद्वारे काय त्याने भंग केला. याचा परिणाम काय, तर या उल्लंघनामुळे शीतयुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली होती. कोल्ड वॉर जो आहे त्याची पार्श्वभूमी कशामध्ये झाली, याल्टा कराराच्या भंगामुळे ज्या शीतयुद्धाची परिस्थिती त्या ठिकाणी पार्श्वभूमी निर्माण झाली होती. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, विक्रमादेव. ओके, बघा विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले, हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळामध्ये तयार झाले, शिलाहार घराणे, चालुक्य घराणे, राष्ट्रकूट घराणे किंवा वाकाटक घराणे. तर विद्यार्थी मित्र हे सर्व जे ग्रंथ आहेत हे सर्व ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले, तर हे चालुक्य घराण्याच्या काळामध्ये तयार झाले होते. चालुक्य, त्यामुळे ऑप्शन नंबर बी चालुक्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. बघा विक्रमांक देवचरित हे बिल्लन कवी यांचं रचित आहे. मिताक्षर विज्ञानेश्वर, पंपरामायण अभिनव पंप नागचंद्र यांचा आहे आणि मानसोल्लास हे चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा यांनी रचलेलं आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही ईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. यानंतर पुढील प्रश्न बघा, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक रिकामी जागा यांनी सुरू केले. व्हॉइस ऑफ इंडिया हे जे नियतकालिक आहे हे कोणी सुरू केले, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, बेहरामजी मलबारी आणि सर दिनशा पेटीत. ओके, विद्यार्थी मित्र व्हॉइस ऑफ इंडिया, ओके व्हॉइस ऑफ इंडिया हे जे नियतकालिक आहे हे कोणी सुरू केलं होतं, तर हे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलं होतं. ऑप्शन नंबर ए दादाभाई नौरोजी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा विद्यार्थी मित्र व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक दादाभाई नौरोजी यांनी 1883 मध्ये लंडन या ठिकाणी सुरू केलं. कुठे सुरू केलं होतं, तर हे लंडन या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं होतं. भारतीय जनतेच्या समस्या आणि विचार ब्रिटिश जनतेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवणे हा या नियतकालिकाचा मुख्य उद्देश होता. ओके, यामध्ये सहकार्य बघा, हे नियतकालिक सुरू करण्यासाठी बहरामजी मलबारी आणि विल्यम वेडनबर्न कोणी कोणी सहकार्य केलं होतं बघा, बहरामजी मलबारी आणि विल्यम वेडनबर्न यांचे सहकार्य त्यांना लाभले होते.
आणि सोबतच विद्यार्थी मित्र राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र देखील दादाभाई नौरोजी यांनी 1851 मध्ये सुरू केलं होतं. कोणतं? राष्ट्रगोपतार, ज्यावरती आपल्याला 100% जास्त प्रश्न विचारला जातो. मात्र व्हॉइस ऑफ इंडिया देखील त्यांचाच आहे. व्हॉइस ऑफ इंडिया आणि राष्ट्रगोपतार हे दोन्ही वृत्तपत्रिकांचे दादाभाई नौरोजी यांची आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रश्न काय विद्यार्थी मित्र, गुजरातमधील विजयाप्रीत्यर्थ अकबराने रिकामी जागा येथे बांधकाम केले. टीईटी 2021 मधला हा प्रश्न आहे. ओके, गुजरातमधील विजय मिळाला आणि त्यानंतर त्याने काय बांधलं? ताजमहल, कुतुब मिनार, बुलंद दरवाजा की लाल किल्ला? आता विद्यार्थी मित्र अकबर म्हटलेला आहे या ठिकाणी. ओके, काय बांधलं मग अकबराने या ठिकाणी? तर या ठिकाणी अकबराने कशाचं बांधकाम केलं होतं? तर बुलंद दरवाजाचं. ऑप्शन नंबर सी, बुलंद दरवाजा. ओके, बुलंद दरवाजा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बुलंद दरवाजा कोणी बांधला? तर या ठिकाणी अकबराने बुलंद दरवाजा बांधला होता गुजरातमधील विजयाप्रीत्यर्थ. बघा, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी रिकामी जागाचे महत्त्व सांगितले. ओके, बघा, चैतन्य महाप्रभू, शंकरदेव आणि सूरदास यांनी कशाचे महत्त्व सांगितले? कृष्ण भक्तीचे, रामभक्तीचे, शिवभक्तीचे की विठ्ठल भक्तीचे? या सर्वांनी विद्यार्थी मित्र आपल्याला काय? तर कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले होते. ऑप्शन नंबर ए, कृष्ण भक्तीचे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कृष्ण भक्तीचे महत्त्व जे आहे यांनी सांगितले होते. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी चैतन्य महाप्रभू, शंकरदेव आणि सूरदास यांनी प्रामुख्याने काय? तर कृष्ण भक्ती आणि भक्ती चळवळीचे महत्त्व हे सांगितले आहे. ओके, कृष्ण भक्तीचे महत्त्व जे आहे त्यांनी सांगितले आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.